तर पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांची भेट घेतली या संदर्भात माहिती नसल्याचं हसन मुश्रीफ म्हणतात। पार्थ आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते एकत्र असून पक्षवाढीसाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचं हसन मुश्रीफ यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे। पवार दिल्लीमध्ये भेटलेले आहेत, कशा पद्धतीने तुम्ही या भेटीकडे बघता? मला काहीच माहिती पण हे संकेत आहेत म्हणायचं का? कारण का ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या एकत्रीकरण आम्ही पक्षाचे राष्ट्रवादी पक्षाचे सगळे एकत्र आहोत, दादांची पार्टी वाढली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणारे माणसं आहोत। याचा अर्थ दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आहेत? दोन्हींची मला माहिती नाही, पण आमचा राष्ट्रवादी आहे ना, दुसऱ्या पक्षाचं काही मला अजून काही कळालेलं नाही। दरम्यान आपण बघतोय की शरद पवारांना पार्थ आणि प्रफुल्ल पटेल भेटले याची माहिती नाही असं त्यांनी म्हटलं। मात्र अजितदादांचा पक्ष वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। हसन मुश्रीफांनी हे स्पष्ट केलं। मात्र दिल्लीत या संदर्भात सातत्यानं मोठ्या घडामोडी घडताना बघायला मिळतात। सोमवारी सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरेंनी शहांची घेतलेली भेट असेल, त्यानंतर कालच्या ह्या सगळ्या भेटी, त्यामुळे एनडीएतला आता सहभाग अधिक स्पष्ट होऊ लागलाय का अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात झळताना बघायला मिळतात। कारण विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात देखील आहे, अशी देखील चर्चा आता सगळीकडे सुरू झालेली आहे। दरम्यान शरद पवार एनडीए सोबत जाणार नाही असं रोहित पवार म्हणतायत। बघूया, आपण बघतोय की रोहित पवारांनी आता यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। शरद पवार एनडीए सोबत जाणार नाही असं वक्तव्य रोहित पवारांनी केलेलं आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय, पण या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी सुद्धा आता वक्तव्य केलं आहे। दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। शरद पवारांनी स्वतः यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा संबंध नाही असं म्हणत शरद पवारांनी ह्या सगळ्या चर्चांना उत्तर दिलेलं आहे आणि सगळ्या शक्यता फेटाळून लावलेल्या आहेत। स्वतः शरद पवारांनी यावर आता स्पष्टीकरण दिलंय। ज्या पद्धतीनं 2 दिवस दिल्लीत घडामोडी घडतायत, जे तर्कवितर्क लढवले जात होते, राजकीय तर्कवितर्क, त्यावर आता स्पष्टीकरण आलेलं आहे स्वतः शरद पवारांचं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा संबंध नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। विलिनीकरण होणार अशा पद्धतीच्या चर्चा जोर धरू लागलेल्या होत्या, त्या अनुषंगानं भेटीगाठी देखील वाढत चाललेल्या असं कळत होतं। मात्र आता स्वतः शरद पवारांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा संबंध नाही असं शरद पवार स्पष्ट करतायत। त्यामुळे विलिनीकरणाची चर्चा जी अंतिम टप्प्यात येत होती, मात्र त्या सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम कदाचित शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे लागू शकतो। कारण दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांची झालेली भेट असेल, पार्थ पवार यांची झालेली भेट असेल, त्यानंतर मोठ्या प्रमाणात या चर्चा जोर धरू लागलेल्या होत्या। त्याच वेळेला सोमवारी अमित शहांसोबत दोघांच्या झालेल्या भेटीगाठी असतील, त्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। विलिनीकरण होणार का अशा पद्धतीचे सवाल उपस्थित केले जात होते। मात्र आता काही वेळापूर्वी रोहित पवारांनी स्टेटमेंट केलं, त्यानंतर लगेचच शरद पवारांचं वक्तव्य, आणि आता शरद पवारांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा संबंध नाही अशी भूमिका स्वतः शरद पवारांनी घेतलेली आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, तर्कवितर्कांना तर प्रचंड उधाण आलेलं होतं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत की काय अशा चर्चा सुरू झालेल्या, मात्र त्याच वेळेला शरद पवारांचं हे वक्तव्य कसं बघायचं? दोन एनसीपी एकत्र येण्यासंदर्भामध्ये जोरदार महाराष्ट्र सरकारने आम्हाला सांगितले की आणि यादा जाहीर करू, त्याला आणखी 15 दिवस आम्ही वाद होतो आणि त्याच्यानंतर प्रतिक्रिया दिली। नीट संदर्भात आंदोलन मागे, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला, मात्र पुणे मागे घेण्यास सरकार नाही म्हणते। विद्यार्थ्यांची मागणी आहे, आंदोलकांची मागणी आहे की पुणे मागे घ्यावे। माझी जी काही चर्चा झाली त्याचा शेवटचा प्रश्न विचारतो साहेब, खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा करू लागलेल्या आहेत, काही सांगायला नाही, कर्जमाफीमध्ये ग्रामीण काही सांगायला नाही। थँक्यू सर। तर आपण शरद पवारांची प्रतिक्रिया बघत होतो, जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल त्यांना
सवाल विचारला असता याचा काहीच संबंध नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही असं शरद पवार म्हणाले. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत सागर कुलकर्णी यांच्याकडे. सागर, शरद पवारांचा बाईट आलेला तो आपण दाखवत होतो, तुम्ही स्पष्टीकरण देत होते त्या सगळ्या संदर्भात, काय अधिकची माहिती आहे सागर? दोन राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या संदर्भात जी चर्चा आहे त्याला पूर्णविराम स्वतः शरद पवारांकडून देताना दिसून येत आहेत. स्वतः या पार्टीच्या बाबत स्पष्ट म्हणतायत की याचा काही संबंध नाही या. पण पवारांकडनं मात्र दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अद्याप आलेलं नाहीये, ते म्हणजे एनडीएला मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पार्टी जाणार का याविषयी मात्र ते थेट भाष्य किंवा नकारात्मक भूमिका घेताना दिसत नाही यात. अर्थात जे महत्वाचं बिल येणार आहे मतदारसंघ पुनर्रचनेच्या संदर्भातलं, त्यावेळेस शरद पवार पार्टीचे 8 खासदार नेमकी लोकसभेमध्ये काय भूमिका घेत आहेत आणि त्यानंतरनं पुढच्या राजकीय घडामोडी काय घडतायत हे देखील पाहणं गरजेचं आहे. सुप्रिया सुळे असतील, शशिकांत शिंदे असतील, जयंत पाटील असतील यासारखे नेते यापूर्वी एकत्रीकरणाच्या बाबत स्पष्ट नकार देत होते. आता स्वतः शरद पवारांसारख्या नेत्यांनी दिलेला आहे. मात्र दुसऱ्या प्रश्नाचा सौरभ जो आहे ते उत्तर अद्याप अनुत्तरित आहे. यामुळे पुढच्या काही दिवसात काही घडामोडी घडतायत हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. सौरभ, निश्चितच सागर, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद.